ठरवलं आणि तिथून निघाले. मग जाता जाता आनंदाला पुढे निघाले. मग जात जात असताना मात्र खूप आनंद वाटले ना, खुश वाटला. व घाई नसताना फिरून आलं 10 एकर माझा होत. मनाला मात्र खूप आनंद वाटू लागला. मन सांगू लागला, हां पड. मग तिथपर्यंत जायचं, नजर इथपर्यंत झाला, इकडे जमीन चांगलं, इकडं पडायचं. मग दुसऱ्यांना सांगायचं, इकडं नजर फिरलं, इकडं चांगलं, इकडं पड. मग जात असताना पाय सांगू लागले, अरे मनाचं ऐकू नको, बस झाले, वापस मला जाता येणार नाही, पाय बोलू लागला. मग मन म्हणते ग बस, तुला काय करायचंय, पुढं अजून घ्यायचंय. मनाचं ऐकत पळू लागलं. पुढं गेलं, थकलं. सोबत त्याने काही रोटी चटणी बांधून घेतलं होतं, पाणी सोबत घेतलं होतं. पण पोटाला वाटू लागला, अरे भूक लागले, मला काहीतरी पोटाला दे. मन म्हणू लागला, अरे 2 रोटी कशाला खातास, म्हणलं 50 एकर भेटणार आहे, आयुष्यभर बसून खायचे, ते राहू दे, बुद्धी पळ म्हणाला. मनाचं ऐकू लागलं, अजून पुढे पळू लागला. सकाळीपासून निघाला, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले. सूर्याची तापमान वाढू लागला, ताण लागू लागला. मग जीवाला वाटू लागलं, थोडंफार पाणी तर मला पाज. मन म्हणलं, एक एवढं पाणी कशाला, इथं 5-10 विहीर पडलेले आहेत, एवढं भरपूर तुला पाणी भेटणार आहे, उद्या पळ म्हणू लागलं. अजून या मनाचं ऐकून पळू लागला. हा पळत गेलं, कधी 2-3 वाजले कळालं नाही. मग तिथून वापस यायचं. जाता जाता 5-50 एकर पुढे गेलं होतं त्यानं. तेवढंच धावताना वापस येताना अनेक लोक तिथंच थांबले. ह्यानं येण्याचा प्रयत्न करत आला. सूर्य अस्त होतानाच तो आला आणि राजाला आता काय शिवावं, तितक्यामध्ये त्याचं प्राण निघून गेलं. कसं प्राण गेलं त्याचं, सकाळीपासून जेवलं नाही, पाणी पिले नाही, दिवसभर पळून थकला होता. मनाचं ऐकून शेवटी 50 एकर आलं, पण त्यानंच निघून गेलं. आला 50 एकर बरोबर आहे, पण खावं कोण? सगळ्यांची आयुष्य हेच झालेली आहे.